या ठिकाणी आम्ही जे बोलतो ते करणाऱ्यांपैकी आहोत। आम्ही जे केलंय ते तुमच्या समोर आहे, सांगण्यासारखं आमच्याकडे म्हणून सांगतो। आताच उद्धवजी आणि राज ठाकरेजी नाशिकमध्ये गेले होते, ते मुंबईत सभाच घेत नाहीत। नाशिकमध्ये जाऊन सभा घेतली आणि नाशिकच्या सभेमध्ये नाशिकच्या ऐवजी मुंबईवर बोलले, नाशिकवर बोललेच नाही। आणि नाशिकमध्ये जाऊन सुधीर मुनगंटीवार आणि देवयानीताई फरांदे आणि आमचे राहुल नार्वेकर यांच्यावर तिथे जाऊन टीका केली। यांच्याजवळ बोलायला देखील काहीच नाही, 25 वर्षात दाखवण्यासारखं काही नाही। आणि म्हणून आज आम्ही आपल्याला हे सांगण्याकरता आलो आहे, आपल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता या महानगरपालिकेची महानगरपालिका आम्हाला हवी आहे। केवळ कोणाला महापौर बनवायचं याकरता नाही, केवळ कोणाला नगरसेवक बनवायचं याकरता नाही, तर या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता ही महानगरपालिका आम्हाला हवी आहे। बंधू भगिनींनो, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आशीर्वादाने आम्हाला एक प्रचंड मोठं बहुमत मिळालं। आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक जागा महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या। आणि या जागा मिळाल्यानंतर काही लोकांनी बोलणं सुरू केलं, आता या महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या, आता यांना कोणाची गरज नाही। हे पहिलं काम काय करतील? लाडकी बहीण योजना बंद करतील। 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, लाडकी बहीण योजना सुरूच आहे। आणि लाडक्या बहिणींनो, चिंता करू नका, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आणि तुमचे शिंदे भाऊ या ठिकाणी आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। या उलट मी तर आमच्या सगळ्या उमेदवारांना सांगतोय, ही आमची लाडकी बहीण तुम्हालाही निवडून देणार आहे। पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, त्यांना लखपती दीदी बनवा, लखपती दीदी। आता मोदी साहेबांनी लखपती दीदीचा कार्यक्रम दिलाय। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी तयार झाल्या। पुढच्या 4-5 महिन्यात आमच्या 1 कोटीपर्यंत हा आकडा जाईल। 1 कोटी माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दीदी असतील। त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर ज्यावेळी मी तुम्हाला भेटेन, तुम्ही वॉर्डात काय काम केलं हे तर विचारीनच, पण त्यासोबत पहिला प्रश्न माझा असेल की तुमच्या वॉर्डामध्ये माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं याचा हिशोब मला द्या, हा प्रश्न देखील या ठिकाणी मी विचारणार आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे भ्रष्टाचाराच्या माध्यमातनं या मुंबईला पोखरणारे आहेत आणि दुसरीकडे प्रामाणिकतेनं पारदर्शितेनं तुमच्याकरता काम करणारे, तुमच्याकरता झटणारे, ज्यांनी मुंबईमध्ये परिवर्तन करून दाखवलाय, अशी सगळी महायुतीची मंडळी या ठिकाणी आहेत। तुम्हाला फैसला करायचा आहे। 15 तारखेला तुम्ही मतदानाला जा। मतदानाला गेल्यानंतर ज्या मशीनवर कमळ किंवा धनुष्यबाण असेल त्याची बटन दाबा, निर्धास्तपणे बाहेर या। 16 तारखेपासनं या ठिकाणी ज्यावेळी महानगरपालिका आमच्या हातामध्ये येईल, 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या। 16 तारखेपासनं 5 वर्षाकरता तुमच्या काळजीची गॅरंटी महायुतीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेतो। एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।